यांना विनम्र अभिवादन करून रेडी नागोळ्यावाडी जेंडी चित्रराव सहर्ष सादर करूया. श्रीदेव गजाननाचा डुंबर वाढवता, श्रीदेव गजाननाचा डुंबर वाढवता, श्रीदेव गजाननाचा डुंबर वाढवता. देवदरबारी ब्रह्मदेवानी सूर्यदेवाला कार्याधिपती म्हणून घोषित केले. कार्याधिपती घोषित केल्यानंतर सूर्यदेवास त्याचा अहंकार होतो. अहंकार रूपी सूर्यदेवास शिंक येते व त्यातून अहंसासुराची उत्पत्ती कशी होते त्याचा अहंकार नष्ट करून गजानन त्याला शरणागत कसे करतो ते तुम्ही प्रत्यक्षात पहा. उत्पत्ती पश्चात अहंतासूर दैत्यगुरु शुक्राचार्यांना भूलोकी जाऊन शुक्राचार्याकडून ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राची दीक्षा घेतो व अरण्यात जाऊन घोर अशा तपश्चर्याला बसतो.
विश्वरूप स्वरूपाय नमस्ते ब्रह्मचारिणे भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक ॐ सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः। अंतासुराला वरदान मिळाल्यानंतर अंतासुर समस्त ब्रह्मांडावर आकार नाचवतो. स्वर्गलोकी इंद्र दरबारी समस्त देव ब्रह्मलोकी जातात व या संकटातून मुक्त करण्याची विनंती करतात. ब्रह्मदेव समस्त देवांना श्रीदेव गजाननाकडे जाण्यास सांगतात. देव श्री गजानन सर्व देवांना या संकटाचे मी निवारण करेन, तुम्ही निश्चिंत राहा असे आश्वासन देतात. त्यानंतर श्रीदेव गजानन मुलुकी जाऊन अंतासुराला युद्धास निमंत्रण देतात. युद्ध सुरू असताना अंतासुर गजाननाचे ते रूप पाहून भयभीत होता व दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे धाव घेतात.
अहंतासूर गुरु शुक्राचार्याकडे जाऊन श्रीदेव गणेशाच्या त्या विराट रूपाचे वर्णन करतो. गुरु शुक्राचार्य अहंतासुरास, गजानना तू पराजित करू शकत नाही. जे तुला वरदान देऊ शकतात ते तुझा वधही करू शकतात. त्यामुळे तू श्री देव गणेशास शरण जा. शुक्राचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे अहंतासूर श्री गणेशास शरण जातात व त्यांचे चरणाचे दास होऊन राहतात. विकटमेव चिन्मय सुखदायका धूम्रवर्ण विकटमेव चिन्मय सुखदायका विलयकरी विपदाचा मोरया विनायका विलयकरी विपदाचा मोरया विनायका दिलतनु लंबोदर गजमुख साकार तू तिन्ही लोकी वंदनीय अभिजित ओंकार तू या पुनि कण कण विराट विश्वरूप धारी तू या पुनि कण कण विराट विश्वरूप धारी तू अवतारक अंगारक अटल विघ्नहारी तू श्री वरद हस्त हे गण गणनायका हे श्री वरद हस्त हे गण गणनायका विलय करी विपदाचा मोरया विनायका